एकदा स्वामी समर्थ एका गावात मुक्कामाला आले. तिथे एक कटकारी होता, सगळ्यांच्या मागे बोलणारा, वाईट कट रचणारा. गावात कोणाचं चांगलं झालं की तो जळायचा आणि अडथळे आणायचा. स्वामींच्या आगमनाचाही त्याने विरोध केला. रात्री गावातल्या मंडळींनी स्वामी समर्थांना सगळा प्रकार सांगितला. स्वामी हसून म्हणाले, सोडा, त्याचं वाईट त्याच्यावरच येईल. दुसऱ्याच दिवशी सकाळी त्या कटवाल्याचा बैल तुटून गेला, घरात चोरी झाली आणि गावकऱ्यांनी त्याच्यावर अविश्वास दाखवला. सगळं आयुष्य विस्कळीत झालं. तो धावत स्वामी समर्थांच्या पायावर पडला. रडत म्हणाला, महाराज, क्षमा करा, मी सगळ्यांना त्रास दिला. स्वामी म्हणाले, दुसऱ्याला त्रास देणाऱ्याचे आयुष्य कधी सुखी राहत नाही. ज्याचं मन स्वच्छ त्याचे जीवन चांगले. तो कटवाला बदलला, गावात शांतता परत आली. या कथेतून शिकता येतं की दुसऱ्याला त्रास देणं, वाईट कट रचणं हे शेवटी स्वतःच्याच जीवनात अडथळे निर्माण करते. स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याचं वाईट करण्याआधी स्वतःचं मन स्वच्छ ठेवा, तेव्हाच आयुष्य सुखी होतं. जय जय स्वामी समर्थ.